नमस्कार. आज आपण शिल्लक राहिलेल्या चपात्यापासून मस्त चटपटीत असा चुरमा बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे मी रात्रीच्या शिल्लक राहिलेल्या चपात्या घेतले. आता हे चपातीचे आपल्याला तुकडे करायचे. तर खूप जास्त बारीक करायचे नाही, असे मोठे-मोठे जरी केले तरी चालते. आता इथे बघा मी सगळ्या चपातीचे तुकडे करून घेतले. आता हे तुकडे आपल्याला मिक्सरच्या बाउलमध्ये काढायचे आणि झाकण लावून मिक्सरला बारीक फिरून घ्यायचे. आता इथे बघा मिक्सरला मी अशा पद्धतीने बारीक फिरून घेतले. आता याला काढून घ्यायचे आणि याच पद्धतीने आपल्याला बाकीचे राहिलेले सगळे तुकडे देखील मिक्सरला फिरून घेणार आहोत. आता इथे मी सगळे तुकडे मिक्सरला अशा पद्धतीने बारीक करून घेतले. कढईमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करायला ठेवले. यामध्येच एक वाटी शेंगदाणे घालायचे. आता हे शेंगदाणे आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. असे शेंगदाणे तळून वरतून चुरम्यावर घातल्यामुळे चुरम्याची चव छान लागते. आता शेंगदाणे तळून झाले, याला काढून घ्यायचे आणि त्याच तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी, एक चमचा जिरे घालायचे. जिरे मोहरी तडतडली की बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकायची. आता मिरची थोडीशी कमी तिखट आहे त्यामुळे मी जास्त घातली. तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर कढीपत्ता टाकलाय. आता मिरचीला तेलामध्ये थोडंसं परतून घ्यायचंय, म्हणजे चुरम्यासोबत खाली तरी तिखट लागणार नाही. आता मिरची परतून झाली, यामध्येच बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदाही तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. तर कांद्याला आपल्याला खूप जास्त वेळ परतायचा नाही, हलकासा मऊ झाला पाहिजे. आता इथे मी कांदा 1 ते 2 मिनिटं परतून घेतलाय. बघा अशा पद्धतीने आपला कांदा मऊ झाला पाहिजे. आता यामध्येच अर्धा चमचा हळद घालायची. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. याला थोडंसं मिक्स करून घ्यायचंय. आता इथे बघा हे चांगलं मिक्स करून झालंय. यामध्येच बारीक केलेले चपातीचे तुकडे घालायचे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे. तर चपात्यामध्ये देखील मीठ राहतं त्यामुळे ते मीठ थोडंसं बेतानीच टाकायचं. त्यानंतर तळून घेतलेले शेंगदाणे घालायचे. त्याला मिक्स करून 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घ्यायचे. तर बऱ्याच वेळेला शिल्लक चपात्या राहतात. अशा वेळी तुम्ही हा चपातीचा चुरमा नक्की घरी करून पहा. चवीला खूप छान लागतं. आता हे तुकडे मी 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित परतून घेतले. आता यावर झाकण ठेवून आपल्याला 7 ते 8 मिनिटं वाफ काढून घ्यायची. आता इथे मी बारीक गॅसवर 7 ते 8 मिनिटं वाफ काढून घेतली. आता एकदा बुडापासून याला चांगलं मिक्स करायचं आहे. हे तुकडे आपल्याला खूप जास्त वेळ शिजवायची गरज नाही. एक 5 ते 7 मिनिटं वाफ दिली तरी चालते. आता सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून एकदा मिक्स करायचे. इथे आपले मस्त चपातीचा चुरमा तयार झाला आहे. हा तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता. चवीला खूप छान लागतं. खाता वेळेस वरतून लिंबू पिळायचं, मस्त चव येते. तर तयार झाला आपला शिल्लक राहिलेल्या चपात्याचा चुरमा. हा तुम्ही चुरमा घरी नक्की करून पहा आणि कसा झाला हे मला खाली कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.